नमस्कार, मी डॉक्टर मनीष बापये. या व्हिडिओमध्ये आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेची माहिती घेऊ. मनुष्याचा डोळा कॅमेऱ्याप्रमाणे काम करतो. डोळ्यात येणारा प्रकाश, डोळ्याचे बुबुळ आणि भिंग यांनी नेत्रपटलावर फोकस केला जातो. जेव्हा डोळ्यातील भिंगाची पारदर्शकता कमी होते त्यावेळेला नजर धुसर होते आणि याला मोतीबिंदू असे म्हणतात. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी लेन्सचे अचूक माप काढण्यासाठी IOL मास्टर 700, स्पेक्युलर मायक्रोस्कोप व ऑक्युलायझर यासारखी आधुनिक तंत्रज्ञान डॉक्टर बापये हॉस्पिटलमध्ये वापरले जाते. आजच्या काळामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी प्राथमिक पद्धत म्हणजे फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रिया. ही फेको इमल्सिफिकेशन शस्त्रक्रियेच्या सुरुवातीला मोतीबिंदूचे पुढील आवरण गोलाकार कापले जाते. याला कॅप्स्युलोरेक्सिस असे म्हणतात. त्यानंतर मोतीबिंदूचे छोटे तुकडे करून प्रत्येक तुकडा भुकटी करून काढला जातो. तयार झालेल्या जागेमध्ये म्हणजेच कॅप्स्युलर बॅग मध्ये घडीचे लेन्स बसवले जाते. त्यानंतर जखमेला टाके घालावे लागत नाही. मोतीबिंदू शस्त्रक्रियेची दुसरी अत्याधुनिक पद्धत म्हणजे फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी किंवा रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी. यामध्ये कॅप्स्युलोरेक्सिस, त्याचप्रमाणे मोतीबिंदूचे तुकडे करणे आणि इन्सिजन्स बनवणे या प्रक्रिया लेझरनी केल्या जातात. त्यानंतर झालेल्या मोतीबिंदूचे तुकडे फेको पेन्सिलनी काढून घेतले जातात व त्या जागी लेन्स बसवले जाते. यामध्ये लेझर प्रिसिजन असते, त्याचप्रमाणे लागणारी फेको पॉवर कमी लागते, त्यामुळे डोळ्याच्या बुबुळाचे प्रोटेक्शन होते आणि ब्लेडचा वापर टळतो. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की फेको इमल्सिफिकेशन ऑपरेशन मध्ये अल्ट्रासाउंड एनर्जी वापरली जाते, तर फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट शस्त्रक्रियेमध्ये लेझर एनर्जी वापरली जाते आणि या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. डॉक्टर बापये हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी अल्कॉन कंपनीचे लेन्सेक्स हे लेझर मशीन रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरीसाठी, त्याचप्रमाणे सेंच्युरियन अल्कॉन कंपनीची फेको इमल्सिफिकेशन सिस्टीम आणि झाईस कंपनीचे मायक्रोस्कोप व कॅलिस्टो आय ही इमेज गाइडेड सर्जरीसाठी वापरली जाणारी अत्याधुनिक मशीन्स उपलब्ध आहेत. यापैकी रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी आणि इमेज गाइडेड शस्त्रक्रिया नाशिकमध्ये केवळ डॉक्टर बापये हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. पुढील भागात आपण लेन्सच्या विविध प्रकारांबद्दल माहिती घेऊया. लेन्सचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत: मोनोफोकल, एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस आणि मल्टीफोकल लेन्सेस. मोनोफोकल लेन्सने लांबची नजर क्लिअर होते, परंतु इंटरमिजिएट आणि जवळच्या नजरेसाठी चष्मा लागतो. एडॉफ लेन्सने लांबची आणि इंटरमिजिएट नजर क्लिअर होते, परंतु जवळच्यासाठी कमी नंबरचा का होईना चष्मा लागतो. मल्टीफोकल लेन्समध्ये लांबची, इंटरमिजिएट तसेच जवळची नजर बिन चष्म्याने स्पष्ट दिसते. काही रुग्णांना बुबुळाच्या वक्रतेमुळे चष्म्यामध्ये सिलेंड्रिकल नंबर असतो. हा सिलेंड्रिकल नंबर जाण्यासाठी टोरिक लेन्स वापरावे लागते, अन्यथा ऑपरेशन नंतर सिलेंड्रिकल चष्मा वापरण्याची गरज पडते. बापये हॉस्पिटलची निवड केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.